प्रस्तुत कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल। हे गणाची कमाल आमिरची धमाल, गणाची कमाल आमिरची धमाल। अर्थात त्या मस्त तुझ्या विश्वास आहे, पण शेवटी अर्गाना आपला धंदा चालू करायचा आहे, अडचण नको। तुला म्हणलंय पाहुणे गेले पाहिजे, हा पाहुणं बाहेर गेले 2 दिवसांनी येते तात्या, काय काळजी करून 2 दिवसांनी पेपर आणून दे। हे आणून नाही, 2 दिवसांनी पेपर आण, 3 दिवसांनी गाडी घेऊ आपण। चल आता लगेच नाही व्यवहार करा। वाटते का त्याला मारण्याचं गिरायक येत कालपासून? गेली म्हणून सांग ना गाडी, त्याला 101 रुपये दे ऍडव्हान्स। कुणाला? त्याला 101 रुपये दे ऍडव्हान्स। हॅलो, हा गाडी आहे की? हा ते व्यवहार का? नाही कॅन्सल झाली कायची। फोन येतात बघ बरं। तू टेन्शन घेऊ, लगेच आलो आणि पैसे देतो। काय नाही तसलं काय नाही अजिबात। तात्या गाडी पेपर बघितल्याशिवाय मी गाडी घेणार नाही, तुला सांगतो मी। हा बघा भाऊजी, काय काय माणसं असली असतात ना, त्यांना कमवायची सुद्धा जरा सुद्धा अक्कल नसते। लोकांनी पै जमा केलेले तोंड वर करून लगेच मागून घेतात बघा। आता जे आहे त्याचं द्यावंच लागणार किंवा वहिनी। अहो पण कमवायला येत नाही तर कोरडे जीव देवाना जाऊन लोकांचं कशाला मागावा? हा, आणि आमचा नवरा ना असला भोळसाट आहे ना, त्या भोळ्या शंकरावानी लगेच त्याला मुंगळं लागल्यावानीच माणसं लागतात बघा, जरा पैसे दिसलं की। तसं नाही, नाना स्वभाव चांगला आहे, एकमेकाला मदत केली पाहिजे। कशाची मदत केली पाहिजे? कामधंदा हातपाय काय मोडलेत होय? नाना कितका बसा, माझ्या डोक्यात सगळं नियोजन आहे। मी मागं गाड्या तयार करून घेणार आहे। ट्रॅक्टरला कशी मागं टायली असती तशी ह्या गाडीला मी मागं टायली करून घेणार आहे, आणि टायली सगळी प्रेशर मशाना या तसला गाड्यान बिडा चालतो येड्या। आरटीओ पकडेल आणि आत घालेल तुला, आणि मी मग आरटीओ धरल्यावर मी नानाचा कार्यकर्ता लगेच नानाचं नाव सांगणार। मग तुम्ही कशासाठी? मग नाना नाही म्हणणार। आणि ऐका की नाना, नुसती काय मी वर्दीलाच नाही वापरणार। आता इलेक्शन लागतील, त्याच्यावर मस्त मध्ये बोंगा बांधतो आणि करतो ना आपला प्रचार चालू। अगं बाया, इकडून आले नाना, तिकडून आले नाना, काय माया का विचार करा पक्का, आणि बाजूला शिक्का। म्हणजे नानाचा प्रचार। बर असू दे। बहिणी कशी गाडी? छान आहे गाडी, छान आहे ना? बरं आहे का की तुमच्या बहिणीला कॉलेजला जावं लागतं सकाळचं लवकर, जर कधी पहाटे सोडवायचं असतं तर मी आहे बरं का, मला लगेच सांगत जा। बर सांगते। कितीला आणली गाडी? आता कितीला आणली म्हणजे तशी आता किंमत पैसे गेलं की वहिनी 4.5-5 लाख रुपये गेलं। एवढे? मग गाडी फुल कंडिशन आहे, ती बी देता देत नव्हता, पण आणली बळच माग लागून। होय हो, माझ्या भावानी असली गाडी मंगारात विकली काल परवा। हे बघ आमिर, गाना घरात सुद्धा मी माझ्या दोलेण्यासाठी एसी बसवल्यात, आणि प्रवासात जर एसी नसला तिला गरमायचं होत ना रे, गरम सगळा चेहरा तिचा असा किळवणल्यासारखा होतो, म्हणून एसी पाहिजे। ओके, मी काय म्हणतोय वहिनी, तुम्ही सरळ आपलं तोंडावरचं काढा आणि निवांत गार निसर्गाची हवा घ्या, ऐका ना। कशाला एसी लागते? ठीक आहे, कॅन्सल गाडी, कॅन्सल का? अरे पार ह्याची मिजाज बघ काय ती, दुल्हन याला बोलला डायरेक्ट माझ्या। तू काही येणं झालंच का काय? आपण बघू गाना ऐकत थांब जरा, रडू नको, आवाज बंद कर। बाजना 1 मिनिट गाना, मी जीव देतो माझी गाडी झाला काय? अरे इथं झालाय काय?